पण लिहिले का हाय का डायरी तर डायरी आहे की बैलाची मोठ असू दे की मग नाव असेल की त्यात मराठी लिहिलेलं मग ते नाव मला वाचा येते दाखवा की नाव आहे का बाळा आहे का हा डायरी मागून घ्या ए बाळा पाळाव मामा इकडे या 2 मिनिटं परत जाऊ सावलीला बैल घरचा आहे का विकत घेतलेला आहे मामा बैल घरचा आहे कोणत्या बैलाचा बैल आहे इकडे बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघून बोला साधू तारखेचा बैल होता पहिला साधू तारखे मग त्याने बैल कोणाकडे दिला ती कुठे दिला साधू तारखेंची कोणाला दिला काय तेवढं मला माहित नाही कोणतं मी लावून आणलो ही एक पहिल्यावर गाय होती माझी बर पहिल्यांदा लावल्यावर ही मला पसंतच झाला पहिल्यावर गायला आणि दुसऱ्या बारला ह्याच्या पहिले लावून तेच आणलो कारवड झाला कारवड झालेली ती मी भावाला दिलो पाळायला बर बैलाची जाहिरात केली का मामा याच्या अगोदर कधी कुठं बैलाचा फोटो व्हिडिओ काढून चॅनल वर टाकी नाही काय केलं नाही उगेच तुम्हाला लबाड बोलू काय कोणाला बोलावं असं वाटलं नाही का नाही जाहिरात करायला नाही डॉक्टर म्हणतो तुम्हाला काय म्हणतो तो डॉक्टर दिवशी डॉक्टर अण्णा खोंड आपलं अकलूजला नेऊन नंबर निघतो या म्हणत होता बर पण कुठं खर्च करावं म्हणलं साहेब राहू दे हाय तसं तुम्ही म्हणता चांगला आहे तर मी ती विकतच नाही म्हणले याला ते पाळतोच म्हणलं बर ती ठेवला ती तसंच ठेवला पुन्हा दाती लावला चालू झाला गुरु या बर बर तुमच्या मनाने ठेवला का कोण ठेवायला सांगितलं डॉक्टरनं सांगितल्याप्रमाणे मी ठेवला मला बी नाद आहे पहिला एक होता वळू माझा बर त्याला मला नाद होता वळू घेण्यासारखा खोंड आहे आणि त्यातनं डॉक्टरने मला भर घातली बर बैल 1 नंबर आहे म्हणला तुम्ही विकू नका चांगला बैल आहे म्हणला समाधान डांगेची गाय तुमच्याकडे आलती का हो समाधान तुम्ही डायरीला नाव लिहिताय का बैला लिहिलंय नाव साऱ्या गावाची नाव आहे ती बर बर त्या बैलाची कालवड आहे किती महिन्याची कालवड आहे समाधान डांगेची मग आता येऊन किती महिने झाले मला माहिती नाही बर मग येल्यावर शेतकरी बातमी देतात का गया येल्यावर शेतकरी बातमी देतात का कानावर देते तुम्ही बघा गेलता कालवड कशी होती कालवड मामा कालवड चांगली किती महिन्याची होती अंदाज जलमल्या मी बघितलो ते 5-7 दिवसांनी त्याच्यानंतर परत गेला नव्हता नाही इथं काय वस्ती तुझी काय जायला नाही इथं जा या टँकरच्या बरं आणि दाताला कशी होती बैल आता दाताला कसं आहे हे जुळला किती वर्ष झालं जुळलं आता तुरता जुळला माझा बैल ठेवायचा आहे द्यायचा मामा बैल ठेवायचा बैल ठेवायचा आहे किती गाया झाले त्या गाया झाल्या त्याला भरपूर झाले ते ह्याच्या तरी अंदाज किती झाले त्या अंदाज 1500 काय जास्त झाले 1,500-2,000 हे काय मी मोजलं नाही दर किती घेताय 1,000 1 ना बर मामा बैल खराब कसं काय ठेवलाय केलाय बैलाला जर जीवाला आलं परवा बर जीवाला आलं त्यात हिरवं कायमचं राहत होतं ह्या वर्षी ती हिरवंच लवकर उडालं ते हिरव्यावर हवं टाकले ते नवा सारी झाडकून गेले ती वासर हे नाव काय मामा तुमचं पूर्ण माझं नाव प्रकाश लक्ष्मण गायकवाड प्रकाश लक्ष्मण गायकवाड गाव जामगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल वापरताय काय मोबाईल हाय पोराचा तुमच्याकडे नाही इथं इथं मी तांडूर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर तांडूरचा बैल आमच्या वडिलांनी सांगितला तुमच्याकडे बैल चांगला आहे पण बैल उघडा आहे गरीबाकडे बैल आहे तेवढा बैलाचा जरा फोटो काढून माहिती काढून जरा सगळ्या जगाला दाखवून माझ्या वडिलांनी सांगितलं ते वडील आहेत माझं आणि मी टीव्हीचा मालक आहे चॅनलचं नाव आहे मामा खिलार शेतकऱ्यांची शान लक्षात ठेवा चॅनल वरनं फोन येणार तुम्हाला माहिती येणार किंवा कोणतरी बघायला येणार त्यावेळी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की बाबा तांडूरच्या चॅनलनं माझी बातमी जगापर्यंत दाखवली बैल उघडा म्हणा बैल कळा ह्याला त्याला तोंडाला